खूप सुंदर अशी पत्रिका बनवलेली आहे। आता हे बॅकग्राऊंड कुठून घेतलं, कसं घेतलं, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। बघा, आता इथे पिक्सल लॅब ॲप ओपन केलेलं आहे। अशा प्रकारचं बॅकग्राऊंड जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। आता इथे मी सर्व एडिट करून लावलेलं आहे। तुम्हाला मी सगळं ओपन करून दाखवते कशा पद्धतीची आपण ही पत्रिका बनवलेली आहे। तुम्हाला लक्षात येणार आहे कशा पद्धतीने आपण ही पत्रिका बनवली। मी संपूर्ण माहिती जी आहे ते देते। कशा पद्धतीने टेक्स्ट घ्यायचं, कुठलं ग्राफिक्स घ्यायचं, कसं घ्यायचं, कसं लावायचं हे पण मी तुम्हाला सांगते। तर यामध्ये मी तुम्हाला सिंपल मध्ये सांगणार आहे आणि शॉर्टकट मध्ये सांगणार आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पत्रिका बघणार आहोत। बघा, आता इथे तुम्हाला हे जे पत्रिकेचं बॅकग्राऊंड आहे हे आपण पिंटरेस्ट ॲपवरून घेतलं। कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं, मी सगळी माहिती तुम्हाला देते। लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही स्किप करू नका। आता हे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर तुम्हाला इथे नावं वगैरे जे आहे ते लिहून घ्यायचे आहे। चौका लावायचं आहे, रेणुका नाव लिहायचं आहे, मुला मुलींचे त्यांच्या कुटुंबाचे पण नावं लिहून घ्यायचे, शुभ विवाह लिहायचा आहे। आणि इथे हा जो PNG आहे ना विवाह स्थळाच्या मागे, हा पण मी पिंटरेस्ट ॲपवरून घेतला। ढोल पण तिथूनच घेतलेला आहे। हे सगळं व्यवस्थित असं लिहून तुम्हाला इथे व्यवस्थित लावायचं। आता कलर कॉम्बिनेशन आपण नावाचं जे नावाला कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे, मी हे बॅकग्राऊंड नुसार कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ती पत्रिका अशी दिसत आहे। आणि याची मी तुम्हाला PLP फाईल देते, तुम्ही ते डाउनलोड करून छान पद्धतीने एडिट पण करू शकता आणि छान पद्धतीने तुम्हाला जो पार्ट नको आहे तो डिलीट करून दुसरा पण पार्ट तुम्ही ॲड करू शकता। आता ते ॲड कसं करायचं बघा, प्लसच्या चिन्हावर टच करायचं आहे, फ्रॉम टू गॅलरीमध्ये यायचं आहे, जे कुठलं तुम्हाला पाहिजे ते ॲड करून इथे लावायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही गॅलरीमधून घेऊन छान पद्धतीने ॲड करू शकता। आता इथे मी तुम्हाला हा फॉन्ट कुठला आहे तर हा इन्फिनिटिव्ह आहे, हा पण इन्फिनिटिव्ह आहे आणि हा बोलो फॉन्ट आहे, हा विवाह स्थळचा पण बोलो फॉन्ट आहे, हा आपला नॉर्मल फॉन्ट आहे। तुम्ही कुठलाही फॉन्ट वापरून तुम्ही छान पद्धतीने एडिट करू शकता, छान पत्रिका बनवू शकता। तुम्हाला यामध्ये कुठलाच त्रास होणार नाही। 5 ते 10 मिनिटात तुम्ही पत्रिका बनवून छान पद्धतीने सेलिंग पण करू शकता। इथे आपल्याला बॅकग्राऊंड कसे घ्यायचे, पिंटरेस्ट ॲप जे आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे। पिंटरेस्ट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे बघा, मी अशा पद्धतीचं बॅकग्राऊंड घेतलेलं होतं, बघू शकता इथे या रिलेटेड आलेलं आहे। मी काय सर्च केलं, इथं वेडिंग बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलेलं आहे, यावर ओपन केलेलं आहे आणि तुम्हाला इथे भरपूर सारे काही बॅकग्राऊंड येतात। आता मी या रिलेटेड घेतलं तर मला आलेलं आहे आणि यामध्ये थोडं खाली जाऊन भरपूर सारे काही बॅकग्राऊंड येतात, तुम्हाला सर्च करत जायचं आहे आणि इथून तुम्हाला बॅकग्राऊंड घ्यायचे आहे। कुठल्याही पद्धतीचं घेऊ शकता, छान पद्धतीने एडिट करू शकता आणि तुम्ही तुमची पत्रिका जे आहे ते बनवू शकता। बघाच PLP फाईलचे जर व्हिडिओ पाहिजे असेल ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये PLP फाईल म्हणून टाईप करा। हा व्हिडिओ कसा झाला हे पण मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद।